गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। हंतते कथयिष्यामि दिव्या यात्म विभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे। भगवान म्हणतात, हे कुरुकुलात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, माझ्या विस्ताराला मर्यादा नसल्यामुळे मी आता तुला माझ्या दिव्य अशा मुख्य विभूती सांगतो। मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पंडुसुता भले केले, की म्हणतसे बा पांडुसुता भले केले। अर्जुनाच्या प्रेमात भगवान इतके मग्न होते की मी ब्रह्मदेवाचाही पिता आहे याची आठवण करताही भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंतानी अर्जुनाला बापा अर्जुना असं म्हटलं। बरे केलेस असे म्हटले, म्हणजे बापा अर्जुना म्हटलं त्यांनी, कुरुश्रेष्ठ म्हटले त्यांनी। भगवान म्हणतात हे गुरुकुलात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना असं म्हटलेलं आहे। परंतु मी ब्रह्मदेवाचाही पिता आहे याची आठवण करताही भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंतानी अर्जुनाला बापा अर्जुना बरे केलेस असे म्हटले। असा हा संपूर्ण विषय आहे ना, आता हा एकदम ज्ञानेश्वरांनी वेगळ्या भूमिकेत टाकला इथं। तर असं कृष्णाच्या याच्यातला नाहीये, परंतु त्याच्या म्हणजे अर्जुनाचा भाव हा स्वतःच्या जाणीवेत त्यांनी आणला आणि स्वतःला त्यांनी एक प्रकारे काय म्हणतात स्वतःच्या मनाला बांधलं। नाही तर काय केलं असतं कृष्णाने अर्जुनाचं असा विचार केला। तर अगोदरच्या ओळीत काय झाले, भगवंताला झालेल्या संतोषाने भगवंताच्या अंतःकरणात प्रेम उचंबळू लागले, पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा वेग आवरून देव पुढे पुढे बोलू लागले। अजूनही अर्जुन आणि कृष्ण याचं अंतर ठेवलेलंच आहे। म्हणजे कृष्णाला अर्जुनाचा भाव कळत होता, परंतु अर्जुनाला कृष्ण समजत नव्हता, आहे की नाही? म्हणून अद्वैत भूमिका अजून प्राप्त झालेली नाही। देव भक्त असे द्वैत हे वेगळी पुढची भूमिका आहे, परंतु अजून त्या अद्वैतातच आलेले नाहीये असं थोडंफार चित्र आहे। त्यामुळे इथे पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते की खर तर याचा पुत्र कोण, बाप कोण आहे? प्रत्यक्ष परमेश्वर हाच ब्रह्मदेवाचा बाप आहे की नाही? त्यांनीच ज्ञान दिले ब्रह्मदेवाला। आपण चतुश्लोकी भागवत सगळं पाहतोय, म्हणून त्या याच्यामध्ये ते काय म्हणतायत की मी ब्रह्मदेवाचाही पिता आहे याची आठवण करताही भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंताने अर्जुनाला बापा अर्जुना बरे केलेस असे म्हटले। मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पांडुसुता भले केले। म्हणजे हे वेगळं टर्न घेतला ना एकदम त्यांनी इथं, म्हणजे भगवंतांचा श्लोक आणि ज्ञानेश्वरांची ही ओवी याचा संदर्भ कसा लावणार ना तुम्ही? म्हणून ज्ञानेश्वरांच्या मनात भगवंताचं निरूपण कसं चाललं आहे याच्यातनं कळतंय। म्हणून ज्ञानेश्वरांचं हृदय कसं चालतंय त्याप्रमाणे चाला असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्याला कृष्णही कळतो, अर्जुनही कळतो आणि माऊली पण कळते, आहे की नाही? तीन गोष्टी एका वेळेला स्ट्रेच आपल्याला कळू शकतात।
त्यामुळे आपल्याला त्या बुद्धीच्या जोरावर जावं लागेल. अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, आगे ते लेकरू काही नव्हेची नंदाचे. जेथे भगवंतांनी अर्जुनाला बापा अर्जुना म्हटले याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान स्वतः नंदाचे लेकरू झाले नाही काय, म्हणून अर्जुनाला बापा म्हणायला काही त्याला प्रॉब्लेम नाही. तो स्वतः नंदाचं लेकरू झालं तर अर्जुनाला त्यांनी ते शब्दाच्या भूमिकेत फार वेगळ्या रीतीने मांडलं, एकदम खूप सुंदर घेतले. तरी प्रस्त ऐसे असो हे कलवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा. तरी तू आपुसली या विभूती त्याचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी आची परी माझी ये मती आकडती ना. पण सध्या हे बाजूला ठेवू, मनात असलेले अतिशय प्रेमच असा प्रकार करवीत असते. यात जाणून काय घ्यायचंय, मनातलं प्रेम जाणून घ्यायचे. मग भगवान म्हणतात धनुर्धरा सांगतो ऐक, तू माझ्या विभूती विचारल्यास पण अर्जुना त्यांना मर्यादाच नाही, कारण मलाच माझ्या विभूतीची संख्या करवत नाही. हे एवढ्या प्रचंड माझ्या सगळ्या माझा विस्तार आहे. थोडक्यात अंगीची या रोमा किती, जयाच्या तयासी न गणवती, तैसी या माझ्या विभूती असंख्य मज. म्हणजे अंगावर रोम किती आहेत हे ज्याचे त्याला जसे मोजून सांगता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजता येण्याजोग्या नाहीत. एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधाना जिया नामी रूढा, त्या विभूती ऐके जिया जाणतील यासाठी. आगविया जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. एरवी मी कसा व केवढा आहे हे मला स्पष्ट कळत नाही, म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या सांगतो ऐक. ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्षच हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असता संपूर्ण विभूती जाणल्या जातील. आता भगवंत स्वतः असं म्हणताय की मलाच मी कळत नाही मी किती मोठा आहे. हा विषय एकदम वेगळा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इन्फिनिटी स्वरूप जे म्हणतो आपण ते संपूर्ण स्वरूप ईश्वराचंच आहे. जिथं विचार थांबतो तिथं बुद्धी थांबते. सर्व तत्व स्वरूप जे आहे त्या प्रत्येक तत्वाला सुद्धा मर्यादित स्वरूप प्राप्त होत. म्हणून ते आत्मतत्व जेव्हा त्याच्या आत्मपूर्णत्वाच्या भूमिकेत येतं तेव्हा ते इतकं आनंद होतं की त्याचं त्यालाच ते कळत नाही. ते विशालतेलाही अमर्याद विशालता असं काहीच स्वरूप म्हणूयात आपण. विशाल हे बेसिकली विशालच आहे की तिथं क्षितिजच नाही. कारण क्षितिज म्हणायला परत वेगळेपणा हवा आहे ना. कुठेतरी द्वंद्व हवं तर क्षितिज आहे ना. ज्ञानाला अज्ञानाचं क्षितिज आहे, पण जो ज्ञान आणि अज्ञानाच्याही परे आहे त्याला क्षितिजच नाही. त्यामुळे ईश्वराला क्षितिजच नसल्यामुळे तो अनंतच आहे आणि त्याचा जो काही आकार आहे तो जसाच्या तसाच कायम दिसत राहतो. आपल्या दृष्टीला कसं दिसतं, कमी कमी होत जाणारं दिसतं, बरोबर आहे की नाही. कुठल्याही गोष्टीला आपण पाहतो डोळ्यांनी, पण हळूहळू हळूहळू ते टप्प्यातनं कमी होत जात. तसं ईश्वराचं तसं नाहीये. म्हणून आपण कसं करायचं, हा जो आपलं सगळे शब्द आपलं काय शब्द स्पर्श रूप रस गंध या सर्व आपल्या जे काही डोळे आपले हे सगळे 5 प्रकारचे, त्याच्यातनं हा कॅमेरा कसा त्याच्यात येणार त्याच्या आत घेतो आहे की नाही. तसं
आपण हे येणार जे आहे ते सगळं आपल्या आत घ्यायचं. आत घेतल्यानंतर त्याची प्रतिमा एकत्रित करायची. ती इतकी एकत्रित करायची की ती शून्य करून टाकायची. शून्य करायची म्हणजे का? कारण ते सगळे रंग एकत्रित दिसले पाहिजे. कॅमेराचा उपयोग काय आपल्याला? ती प्रतिमा जशीच्या तशी दिसावी अशी आहे, पण प्रतिमा मुळातच खोटी आहे ना. प्रतिमा दिसणारी मुळात सत्य नाहीये, नाशिवंत आहे. मग ती नाशिवंत झाली तर काय होईल असा विचार करून तिला शून्य करून टाकायचं. ती शून्य म्हणजे त्या शून्य जाणीवेमधले सर्व रंग जे सप्तरंग आहेत ते एका रंगात समाविष्ट होतात. तो एका रंगात समाविष्ट होणं म्हणजे आपल्याला ईश्वरामध्ये ढाळणं असं आहे. आणि ते तुम्ही जेव्हा एकदा घातलं तुमच्या मानसिकतेला ईश्वरामध्ये, की ती जी शून्य अवस्था आहे ही श्रेष्ठ बुद्धीची अवस्था आहे. कारण कॅमेरा डोक्याचा आहे, लक्षात घ्या. त्या तिथं सगळं आतमध्ये घेते, म्हणून त्याला श्रेष्ठ बुद्धीची अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि मग खरा पुढचा प्रवास कॅमेऱ्याचा सुरू होतो की तिथं कॅमेरा पण संपून जातो. मग पुढचा जो प्रवास सुरू होतो तो सूक्ष्म आत्म सूक्ष्मतर जाणीवेत जातो. ती निशून्य अवस्था तयार होते. त्या निशून्य अवस्थेतनं सूक्ष्मतम अशा जाणीवेत जातो. ती सूक्ष्मतम अवस्था म्हणजे महाशून्याची आहे. आणि तिथं एकदा पोचला की अनंत परब्रह्म क्षितिज विरहित अशा अनंत जाणीवेतनं आपल्याला दिसत. ते त्याचं स्वरूप कळतं असं मला दिसतं. म्हणजे काय? नाक कान डोळे काय नाही, नथिंग डुईंग. प्रकाश का? प्रकाशही नाही. नाद का? नादही नाही. वी जस्ट कांट इमॅजिन. अशा स्थितीमध्ये जातो. मग तिथं बाकीचा सगळं संपलेलं असतं, विषय संपलेला असतो तिथं. आणि तिथं लांबी रुंदी उंची असा काही भागच नसतो. उभं आडवं बसलेलं खालती वरती काही नाही, अशी भूमिका तयार होते. ही जी भूमिका आहे ही ईश्वराची सर्वत्र असणारी भूमिका आहे. त्याला सर्वं खलविदं ब्रह्म ही भूमिका तेव्हा मग केली. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगळ्या साधनेच्या भूमिकेतनं समजून घ्याव्या लागतात. मग इथं हे जे अद्वैत तत्वज्ञान म्हणतो आपण, हे अशा प्रकारे विभूती योगातनं त्याच्यापर्यंत पोहोचत. म्हणून कृष्ण ज्ञानेश्वरांनी हे जे वर्णन केलेलं आहे, वर्णन म्हणजे हे कृष्णाचं वर्णन केलेलं आहे की तुम्ही रोम तुमचे बोधू शकाल का अंगातले, तसातला प्रकार आहे की नाही. असा विचार सुद्धा आपल्या डोक्यात येत नाही की आपल्या शरीराच्या त्वचेला किती भोका असतील, आहे की नाही. हा विचार सुद्धा आपल्या डोक्यात येत नाही, पण तो कोणीतरी केलाय ना. आणि तो केला आहे म्हणून शरीर बॅलन्स मध्ये म्हणजे कुठलाही बॅलन्स ढळलेला नाहीये त्याच्यातला. नाहीतर काय होतं की घाम आला आणि जर हे रंध्रच नसतील आपल्याला तर काय झालं असतं शरीराचा बॅलन्स. शास्त्र ही क्रियेतनं काय घडतं ते सांगू शकतो, पण ती रंध्र कशी तयार करणार. दोन पेशींमध्ये भोग, म्हणून त्याला गुहाचर असं म्हटलेलं आहे. आणि भोग याचा अर्थ काय? छिद्र. याचा अर्थ काय होतो? तिथं परत वायू आहे, प्राण आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी वैचारिक पातळीत आपल्याला कराव्या लागतात. रक्त शुद्ध होतं म्हणजे सुद्धा काय होतं? अशुद्ध रक्त शुद्ध झाले
फुफ्फुसामध्ये प्राणवायू आला, हृदयात तो 4 टप्प्यात उडत गेलं ते रक्त, आणि मग तिथं ते ट्रान्सफर होतं. म्हणजे काय होतं ऍक्च्युअली, हा सगळा विषय असा आहे. म्हणजे तिथं सुद्धा व्यापार आहे, लक्षात घ्या. ईश्वराचा व्यापार कसा चाललेला आहे, आतमध्ये पण आहे, त्या पेशीमध्ये पण अंतर आहे, आणि त्या अंतरावरती पण सर्व बॅलन्स आहे. तुमचं सर्व जीवन ते सगळं फुसफुस मोजताना तुम्ही, बीपी काय वेगळ्या गोष्टी लावून, हे सगळं त्याच्यावर चाललेली यंत्रणा आहे. पण हे कसं कोणी केव्हा बनवलं, हे डोकं कोणाचं, हे काही कळत आहे की नाही. नाहीतर आपण छोट्या छोट्या गोष्टीत, वा काय छान चित्र काढलंय ना, कोण हो हा चित्रकार, त्याचं नाव काय, आणि चित्रकार भारी असतो, तो लागलीच खाली स्वतःचं नाव लिहून टाकतो. हे कोणाला प्रश्नच पडायला नको. हे देवाने काढलं नाही, मी काढलंय, मी भारी आहे देवापेक्षा. म्हणून जे ईश्वरी कलाकृतीच्या जाणीवेत जातात कलाकार, ते स्वतःची नावच लिहित नाही. वेरूळ अजिंठ्यावरती कधी तुम्हाला नाव दिसणार नाही. आपल्याला साधं आपण एखादा कॅसेट काढत असतो आहे की नाही, अगदी नाव नाही घ्यायचं, पण मोठ्या मोठ्या गायिका त्याच्या कॅसेटवर लिहिलेलं असतं नाव, असत ना. काय की नाही, मग असं आहे ते. त्याच्याकडे हा सगळा विषय ईश्वराने कुठेही नामोल्लेख न करता तयार केलेलं विश्व हे त्याच्या अहंकार शून्यत्वाचं लक्षण आहे. पण तरीही त्याच्यामध्ये असणारी जी मी ब्रह्म आहे ही जाणीव आहे, ही केवढी प्रगल्भ असेल विचार करा. म्हणून त्याच्या समोर कोणी टिकूच शकत नाही. प्रॉब्लेम तिथं प्रॉब्लेम आहे सगळा, आहे की नाही. म्हणून मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, ते खालती उतरल्याशिवाय काही खरं नाही बघा. असो, म्हणून माझ्या मुख्य विभूती जाणल्या असता, संपूर्ण विभूती जाणल्या जातील का उद्यान हा का चढीन नले, तरी आपैसी सापडली फरेफले, देवी देखील या धिया देखवले विश्व सकळ, ये रवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवट माझे या विस्तारा, पैग गणा ऐशिया अपारा, मज माझी असणे. किंवा बगीचा हातात आला असता, त्यातील फुले फळेही अनायासे हातात येतात, याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागेल, अशा लागेल वस्तुतः धनुर्धरा माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशही माझ्या ठिकाणीच असते. त्याच्यामुळे हा सगळा विषय, आता एक छोटस आपण आता जे उदाहरण बोललो, त्या एका विषयातनं आपण ईश्वराच्या चिंतनात एवढ्या मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो. म्हणून स्वामी नेहमी हेच म्हणायचे की तुम्ही स्वरूपाचं चिंतन करा आणि विश्व स्वरूपाचं चिंतन करा, म्हणजे ती पाहण्याची दृष्टी तयार होते. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य. म्हणून ते आगळं आहे आणि वेगळं आहे हे म्हणायचं कारणच ते आहे. म्हणून याच्यावरनं तुम्ही जे दिसतंय त्याच्यावरनं ईश्वराची कल्पनाच करणं हा मूर्खपणा आहे. म्हणून आपण जे म्हटलं जातं ना की पांडुरंग कमरेवर हात उभा आहे, किंवा दत्ताचं स्वरूप 3 तोंड असणारा दत्त वगैरे वगैरे, हे खरं स्वरूप नाहीच आहे. म्हणून ते पाय फक्त दाखवतात, निर्गुणच समजा. म्हणून दत्ताची मूर्ती करूच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण दत्त स्वतः निर्गुण जाणीवेतलं तत्व स्वरूप आहे. कारण दत्त म्हणून असं कधीच नसतं. या आश्चर्यकारक गोष्टी आहेत ना. कारण दत्त म्हणून कधीच नव्हतेच.
कारण ते स्वरूपच ईश्वराचं आहे. मग ते अशा स्वरूपात कधी असेल का? तुम्हीच विचार करा. आपण जे म्हणतो ते कमंडलू घेऊन दुपारी 12 वाजता आले वगैरे वगैरे असे येतील का? ते यातलं काहीतरी वेगळं सांगायचंय त्यांना. लक्षात, की ते वेगळं सांगण्याची जी त्यांची पद्धत आहे ती आपल्याला अनभिज्ञ असल्यामुळे आपण त्यांना ते 3 तोंड असणारा माणूस खालचा असं काहीतरी स्वरूप देऊन बसते. आणि तो जर तसा माणूस असेल तर तो आपल्या आतमध्येच आहे. कारण आपण त्रिगुणातच काम करतो आहोत, पण आपल्या मधला दत्त स्वरूप आपण विसरलेलो. आपल्याला 12 वाजता भूक लागते, बरोबर ना? पण ती समत्वाच्या जाणीवेतनं आपणच आपल्या आतमध्ये मज हृदयी सद्गुरु या जाणीवेतनं आपण जीवतो का? मग भिक्षा कोणाला पाहिजे? देवाला भिक्षा नकोय. श्रीपाद श्रीवल्लभांना भिक्षा काय करायची? अहो ते म्हणजे पाण्यावरनं चालत जाताना कमळं उमलत होती. ते काय तुमच्या भाकरी पोळीवर चालणारा माणूस आहे का तो? तुम्ही कुठं बांधून ठेवताय त्यांना? हे कळलं तर पाहिजे ना कधीतरी आपल्याला. म्हणून दत्ताचं स्वरूपच खूप वेगळं आहे, लक्षात घ्या. म्हणून दत्ताच्या नादी लागू नका, गुरूंच्या नादी लागा. लक्षात घ्या. कारण दत्त गुरु हे कधीच भेटणार नाही तुम्हाला, हे स्पष्ट आहे. हे स्पष्ट आहे. तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, श्रीपाद श्रीवल्लभांनाही जाऊन विचारा, माझं काय म्हणणं नाही. दत्त गुरु हे असे दिसतच नाहीत कधी. नवनाथ त्याच्यातनं निर्मितीचा भाग आहे हा सगळा. असं काय करताय तुम्ही? गणेश असा दिसणार आहे का कधी तुम्हाला? अहो ते स्वरूपच वेगळं आहे सगळं. म्हणून या ज्ञान जाणीवेला कुठंतरी आपण बद्ध करून टाकतो आहोत आणि आपण आपल्यालाच विसरून जातो. हे फार माणसाचं एक दुर्दैवी व्यक्तिमत्व आहे, जो देवालाच बांधून टाकायचा प्रयत्न करतो आणि बांधून तर टाकतो आणि त्या बांधलेल्या देवात स्वतःलाच अडकून घेतो आणि मी शाणा म्हणतो. काय म्हणायचं ते? पण तो तसा नाहीच आहे ना. मग भगवद्गीता सांगण्याची गरजच नव्हती ना काही कृष्णाला. मग दत्तगुरूंच तत्वज्ञान इथं आलं असतं. श्रीकृष्णाच्या काळात गुरुदेव दत्त नव्हते का असं वाटतंय तुम्हाला? अर्जुनाच्या वेळेला गुरुदेव दत्त नव्हते? म्हणजे माणसाच्या बुद्धीचं किती कौतुक करावं असे प्रकारे आज आहे. म्हणून तो हनुमंतच जाणे सगळं असं म्हणावं लागतं. बाकी काही कोणाला समजत नाही या जगात. नाही, हा साधा विचार आहे ना हा. तुम्ही मला सांगा, भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेमध्ये दत्त या संकल्पनेबद्दल एकही अक्षर नाही. काही कोणी तयार केलं? माणसानीच ना. पण गुरु ही संकल्पना श्रीकृष्णाने मान्य केलेली आहे. मान्य केली आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच गुरु आहेत, महागुरु. आणि तेच दत्ताचं स्वरूप आहे, जे त्रिगुणात्न 17व्या अध्यायातनं गुणत्रय विभागातनं आपल्याला स्पष्ट करून सांगतात की कशा प्रकारचं दत्ताकडे बघा. ही दृष्टी प्राप्त करता येणार पाहिजे. म्हणून मी म्हणलं तुम्हाला हे जे ज्ञान ग्रंथ आहेत ना, हे सोडून विचलित होऊ नका. तुम्ही या ज्ञान ग्रंथांना सोडून विचलित झाला की कुठेतरी अडकला. मला माहित नाही कशात अडकाल, परंतु अडकलाच हे नक्की. आय डोंट नो. नाहीतर रामदास स्वामींनी पण लिहिलं असतं ना समास दत्तगुरूंवर. लिहिला का? आहे की नाही? हा, का त्यांच्याकडे दत्तगुरू नव्हते का?
आणि दासबोधाचा हा आध्यात्मिक ग्रंथ आहे, त्याचा समाजाशी काही तसा काही संबंध येत नाही फारसा. त्यामुळे एखादा समाज त्यांनी नक्की टाकला असता की त्याच्यात. पण उपनिषदांच्या जाणीवेतनं ईश्वराचं स्वयंभू स्वतंत्र जे स्वरूप आहे ते मात्र त्यांनी सर्वत्र मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्रिगुणांचा आविष्कार संपूर्ण ब्रह्मांडात आहे, लक्षात ठेवा. म्हणून अष्टधा प्रकृती सुद्धा जी कार्य करते ती ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तम या जाणीवेतून कार्य करत असते. मग हे दत्ताचं स्वरूप नव्हे. मग तो दत्त पाळा ना, मला हे म्हणायचंय. म्हणजे दत्त हा जो आविष्कार आहे, गुरुदेव दत्त हा तर ईश्वराचं हृदय आहे, लक्षात घ्या. मग ईश्वराचं हृदय, त्या हृदयाच्या जाणीवेतनं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय असेल? ती महाशून्य अवस्था, ते विश्वातीत स्वरूप परब्रह्माचं. त्याला तुम्ही कशासाठी असं बांधलंय मला अजूनही कळलेलं नाही. लक्षात. म्हणून दत्त याग करा, विष्णू याग हाही दत्त यागच आहे. का नाही विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. म्हणून माणसाने विष्णूला वेगळं करून टाकलं, दत्तांना वेगळं करून टाकलं, शंकराला वेगळं करून टाकलं. ही कोणाची बुद्धी आहे? ही सगळी माणसाची बुद्धी आहे. म्हणून निर्गुण परब्रह्म स्वरूप कळलं पाहिजे. असो म्हणून माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशही माझ्या ठिकाणीच असते. बघा या आकाशाचं स्वरूप कुठल्या भूमिकेत घेतलं पाहिजे. अहमात्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानानंत एवच. काय वचन आहे, केवढं भयंकर वचन आहे हे लक्षात घ्या. काय काय असं बोलायला सुद्धा काय वाटलं असेल कृष्णाला. जस्ट इमॅजिन. हे निद्रा जिंकणाऱ्या अर्जुना, मीच सर्वांचा आत्मा असून सर्व भूतांच्या हृदयात आहे, म्हणून सर्व भूतांचा आदी मध्य व अंत मीच आहे. सर्व भूतांचा, फक्त मानवांचा नाही. म्हणून माझ्यापासून काळ सुरू होतो आणि त्या काळाच्या जाणीवेतनं त्रेतायुगाच्या जाणीवेतने जातो, कृतयुगातनं त्रेतायुगात जातो, त्रेतातनं द्वापारात येतो, द्वापारातनं कलियुगात येतो. आणि या विकास क्रमाच्या भूमिकेमध्ये मानवाची निर्मिती जर सोडून दिली तर बाकीचे सर्व जीव जे आहेत ते सुद्धा प्रलयाच्या जाणीवेतनं माझ्यापर्यंत येऊन पोचते होतात. मानव सुद्धा येतो जर त्यांनी म्हणजे पशुत्वाच्या जाणीवेतनं जीवन जगला असेल तर, तो जीवात्मा जाणीवेत असेल तर. म्हणून प्रलय ही सर्व जीवांसाठी निर्माण केलेली सामूहिक साधना आहे, लक्षात घ्या. कोणी आतापर्यंत असं मानलं नसेल. सर्व जीवांसाठी तयार केलेली, भगवंतानी निर्माण केलेली सामूहिक साधना म्हणजे प्रलय आहे. कारण तिथं जीवाला पर्याय नाही. जो त्याच्या जाणीवेतनं एक प्रकारे प्रलयाच्या भूमिकेमधनं त्याच्या शरीरासकट संपूर्ण ब्रह्मांडाला सुद्धा जलतत्वात विरघळवून टाकतो. जलतत्व अग्नीने शोषून घेतल्या जातं, वायूत रूपांतरित होतो आणि सर्व जीवात्मे जे वायू स्वरूपात बंधनात आहेत ते सर्व अपरा शक्तीच्या माध्यमातनं तो वायू परेमध्ये स्वतःला विलीन करून टाकतो आणि सर्व ज्ञान ब्रह्मांड निर्मितीचे ज्ञान शक्ती आणि ब्रह्मांड निर्मितीमध्ये असणारी अपरा आणि माया ही कार्य करणारी जी शक्ती आहे, क्रियाशक्ती, या दोन्ही शक्ती एकत्रित होऊन त्या विश्वातीत परब्रह्मात लुप्त होऊन जातात. हा प्रलय आहे.
म्हणून प्रलयाचा हा दृष्टिकोन वैश्विक जाणीवेतनं समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रलय ही साधना जर आपल्याला या जीवनात करता आली तर आपणही विश्वातील परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. ही साधना अशी कळली पाहिजे. साधनेचं स्वरूप बदलून जात, कशासाठी करायचं आहे ते कळतं. हा सगळी भूमिका आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे खूप एक वेगळ्या प्रकारची मांडणी काळ जाणीवेतली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या साधनेतून आपला काळ तटस्थ होता करता यायला पाहिजे. म्हणून आपल्या साधनेतून काळ थांबवला आणि आपण विश्वातील परब्रह्मात जाणं हा योग आहे. हा मानवाने ईश्वराकडे जाण्याचा योग आहे. मानव निर्मिती हा ईश्वराचा योग आहे. अरे ही सर्व भूमिका आपल्या लक्षात यायला पाहिजे. असो म्हणून ऐसे आई के कुटिलाल मस्तका धनुर्वेद नाही, हे वेगळं झालं. हा नाही, बरोबर आहे. आई के कुटिलाल मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकेका भूतमात्राच्या ठाई आतुलीकडे नीची याचे अंतःकरणी भूता बाहेरी माझीची गवसणी आधी मी निर्वाणी मध्यही मीची. काळे कुरळे केस मस्तकावर धारण करणाऱ्या धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना, ऐक मी प्रत्येक भूताच्या ठिकाणी आत्मरूपाने आहे. म्हणून प्रत्येक भूताच्या ठिकाणी म्हटलेलं आहे, फक्त मानवाच्या नव्हे. खूप स्पष्ट केलं त्यांनी. या भूतांच्या आत अंतःकरणात मीच असून बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आदी अंती व मध्येही मीच आहे. केवढं आपल्याला ईश्वराने जवळ घेतलेलं आहे खरं तर, कारण त्याचीच खोळ त्यांनी आपल्याला घातलेली. केवढं म्हणजे किती सुंदर आहे संकल्पना बघा ही तुम्ही काय की नाही. आणि तोच आपल्या आतमध्ये आणि अंतःकरणात आहे आपल्या. म्हणून मदर हृदयी सद्गुरु ही एकदा कल्पना तुम्ही जर तुमच्या मनात घातली की तुमच्या लक्षात येईल की त्या एका चिंतनात मन संपूर्ण विश्रमण होऊ शकतं. म्हणून ती गोष्ट फार महत्वाची आहे की आपल्या हृदयात सद्गुरु आहे. हीच एकमेव गोष्ट माणसाला तारणहार आहे, लक्षात असो. म्हणून या भूतांच्या आत अंतःकरणात मीच असून बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातली आहे. तो भूतांच्या आधी म्हणजे अगोदर, अंती म्हणजे शेवटी आणि मध्येही मीच आहे. हे समजलं पाहिजे. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी असणेही आकाशी पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊनी ठाती तेवी आधी स्थिती अंतगती भूतासी मी. ज्याप्रमाणे मेघाला खाली वर आत बाहेर एक आकाशच असते, आकाशातच मेघ उत्पन्न होतात व आकाशातच राहतात. शेवटी जेव्हा ते नाहीसे होतात तेव्हा आकाश होऊन जातात. त्याप्रमाणे सर्व भूतांचे उत्पत्ती स्थिती व लय मीच आहे. असा हा विषय आपण पाहिला होता. असो ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐका ऐक. असे माझे नानाविध व व्यापक होणे हे माझ्या विभूती व योगामुळे होत असते. म्हणून विभूती आणि योग हे वेगळ्या गोष्टी मानाव्या लागतात, लक्षात मानाव्या लागतात म्हणजे असतातच. कारण योग ही क्रिया आहे आणि विभूती हे त्याचं व्यक्त स्वरूप आहे. असो असे समज. तर आता आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियांच्या द्वारा ऐक म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले समुद्रापती म्हणितले तुझ प्रती त्या प्रधान ऐके. मी सर्वत्र नामरूपात व्यापून असल्यामुळे
विभूती सांगणे खरोखर संपले, पण अर्जुना तुला विभूती सांगतो असे म्हटले, म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूती ऐक. मी सर्वत्र नामरूपात व्यापून असल्यामुळे विभूती सांगणे खरोखर संपले. हे मी आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे खरं ते सांगणं संपलेलं आहे आतापर्यंतच्या याच्यातनं, परंतु तुला विभूती सांगतो असे म्हटले, म्हणून माझ्या मुख्य विभूती तू ऐक. तर हा संपूर्ण विषय जो विभूती योगाचा आहे, हा आता एका मर्यादित जाणीवेतला चिंतनाचा विषय इथून पुढे सुरू होतो. मर्यादित जाणीवेतला म्हणजे जाणीव मर्यादित आहे, पण ती अमर्याद पुरुषोत्तमापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. लक्षात. म्हणून तू सर्वांगाचे कान करून ऐक. म्हणून म्हणलं श्रवणेंद्रिय जीवाचे व श्रवणेंद्रियांचे ऐक्य करून तू हे ऐक असं म्हणण्याचं कारण आहे ते हे आहे, तू मन हे मीच करी. एक प्रकारे हा भाग आपण आता पुढच्या वेळा बघूया. हरि ओम. हरि ओम.